मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, याबाबत नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि ई-केवायसी करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू सुद्धा झालेली आहे. ही सगळी प्रक्रिया आपण पाहणार आहोत. होय म्हणायचं आहे का नाही म्हणायचं आहे, प्रश्नांचे उत्तर काय असणार आहे, ही सगळी व्यवस्थित व्हिडिओ पाहून करायचं आहे. कारण काय, ई-केवायसी करण्याची ही शेवटची संधी आहे. पुन्हा आता तुम्हाला संधी मिळणार नाही. तुमचा हप्ता बंद झाला आहे, तुमची ई-केवायसी चुकली आहे, तर नक्कीच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर जी-आर बघूया आपण 2 मिनिटात. 6 फेब्रुवारी म्हणजे आजच आलेला हा जी-आर आहे महिला व बालविकास विभागाकडून. तर प्रस्तावना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची ई-केवायसी माध्यमातून 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर घेत आहे किंवा कसे, याबाबत पर्याय निवडताना चुकीचे पर्याय निवडले गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योजनेतील निकषांच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासनपत्र 20 जानेवारीद्वारे कळवण्यात आले होते. परंतु सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचारधीन केली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता आता ही प्रश्न चुकल्यामुळे ई-केवायसी आपली चूक झाली होती. प्रश्नाची उत्तरं चुकल्यामुळे आता चुका करायच्या नाहीत. 2च प्रश्न आहेत. तर आता किती तारखेपर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकता, तर पाहू शकता अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये बघा, घेत आहे किंवा असो याबाबतचा पर्याय निवडताना जर चुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे, तर अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31 मार्च 2026, आता लक्षात घ्या, 31 मार्च पर्यंत आहे. फेब्रुवारी महिना व मार्च महिना पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आता घाई करू नका, चुका करू नका. प्रश्नांची बरं ठीक आहे, असं नका करू की घाई करू नका म्हणजे तुम्ही शेवटच्या 2 दिवसात जाऊन ई-केवायसी करणार, असं पण करू नका. कारण शेवटी वेबसाईटवरती ताण येतो आणि सर्व्हर डाऊन होतं आणि पुन्हा एकदा तुम्हाला ई-केवायसी करण्याचे चान्सेस भेटणार नाही. तर पोर्टलवरती 2 प्रश्न आहेत बघा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का नाही, तर नाही म्हणायचं आहे. बघा, प्रश्न समजून घ्या. तुमच्या संस्थेमध्ये कोण कार्यरत आहे का, काम करते का, तर नाही. साध्या सिंपल भाषेमध्ये कोण तुमचं कायम कर्मचारी आहे का किंवा सरकारी विभागामध्ये आहे का, तर नाही. आपल्या घरात कोणी काम करत नाही. जर करत असतील तर हो म्हणा, नाहीतर काय पकडलं गेलं का पुन्हा तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्ती, निवृत्तीवेतन घेत आहे का, तर नाही. जर घेत असेल तर होय म्हणा, जर नसेल तर काय म्हणायचं आहे, नाही. तर सुद्धा नाही. उपरोक्त ही संपूर्ण माहिती बरोबर आहे आणि सबमिट करा, म्हणजे काय होणार आहे, सक्सेसफुल मेसेज येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे, ई-केवायसी करायची आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे काय करायचं आहे. ई-केवायसी करताना वेबसाईटवरती जा. ई-केवायसी करण्यासाठी आता इथं सांगितलेलं आहे की ई-केवायसी करताना काय सांगितलं आहे की वेबसाईटवरती सुद्धा पूर्ण माहिती देण्यात आली की ही संधी फक्त या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहे. तर तिथे काय करायचं आहे, निवडण्यात आलं आहे ते झालं. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका, मी सहमत आहे, प्रश्न वाचा आणि सबमिट करा. ही सोपी पद्धत आहे. 2 मिनिटात होणार आहे. प्रश्नांची उत्तरं नाही पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. काही प्रश्न असू दे, आपल्याला कमेंट करून विचारायचं आहे. धन्यवाद.